नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पुणे नगर महामार्गावर चास शिवारात आज पहाटे 3:30च्या सुमारास एका थांबलेल्या कुटुंबाला दोन अज्ञात लुटारूंनी कोयत्याने मारहाण करत त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सुमारे 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत भाऊसाहेब मोचाजी भोजने यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या घटनेचा तपास पोलीस करत आहेत। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक मोठी उलाढाल झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे। संचालक मंडळाच्या मागील 3 सभेला ते गैरहजर राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात बाजार समितीचे सभापती प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांनी हा निर्णय घेतला आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेने पाणीपट्टीमध्ये मोठी वाढ केली असली तरी वाढीव रकमेचा समावेश चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये नसल्याचे उघड झाले आहे। यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। तसेच महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रशासकीय अधिकारांचा वापर करत पाणीपट्टीत तब्बल 900 रुपयांची वाढ केली। त्यामुळे 1,500 रुपयांची पाणीपट्टी आता 2400 रुपये झाली आहे। त्यामुळे दीप चव्हाण यांनी आयुक्तांवर निशाणा साधला आहे। नगरकरांना मी या व्हिडिओ मार्फत आपल्याला मी कळवू इच्छित होते। आपल्याला माहिती आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये गेल्या 2-2.5 वर्ष झाले आयुक्त तथा प्रशासक काळ या महानगरपालिकेमध्ये चालू आहे। पहिला बजेट मागचे आयुक्त तथा प्रशासक जावळे साहेब हे त्यांनी मांडलेलं होतं। तेव्हापासून त्यांच्या कारकिर्दीमधून प्रशासक काळ सुरू झाला। काही काळ ते राहिले, परंतु त्यांनी बजेट मांडताना कुठल्याही प्रकारची करवाढ ही केलेली नव्हती आणि त्यांनी बजेट हे सादर केलेले होते। असं काय झालं एकदम अचानक की डांगे साहेबांनी जेव्हा बजेट मांडलं त्या बजेटच्या संदर्भातलं तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एक अजुबात झाला आहे। बजेट हे अक्षरशः फक्त 4 कुठले पेज होते ते माहीत नाही। महानगरपालिकेमध्ये अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जो बजेट सादर केला आहे त्याला कधी ते पत्रकार जेव्हा बंधू आपल्या त्या ठिकाणी उपस्थित होते सभागृहात आणि काही संबंधित अधिकारी जे पेपरला नाव आलेले आहे त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातलं 12/3/2025 ला बजेटची मीटिंग म्हणून तर कायद्याच्या तरतुदीमध्ये प्रशासक हे स्थायी समितीला बजेट सादर करतं। स्थायी समिती अस्तित्वात नगरसेवक असल्यानंतर चेअरमन असल्यानंतर त्याच्यावर साधक बाधक चर्चा कमीत कमी किमान 2 दिवस तरी चालते आणि स्थायी समिती मध्ये चर्चा होत असताना काही ठिकाणी वाढ, काही ठिकाणी घट आणि काही वेगवेगळ्या प्रोजेक्ट आणि केंद्र शासन राज्य शासनाचे आलेले पैसे याच्यावर चर्चा होत असते। परंतु या महानगरपालिके अजुबा झाला आहे का बजेटमध्ये गेल्या डिसेंबर पासून पाणीपट्टी वाढ हे वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या आल्या व मी करणार अशा बातम्या त्यांनी अगोदर ते दिलेल्या होत्या। त्या बातम्याला कॉन्ट्रेस्ट म्हणून वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व माझ्यासह अनेक वेळा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही पाणीपट्टी दरवाढीला विरोध केलेला आहे। परंतु बजेट सादर करताना तो बजेट मुळातच ती सभा स्थायी समितीची होती का महासभा होती, परंतु वर्तमानपत्रामध्ये जेव्हा काही पत्रकार बंधूंना मी विचारलं तेव्हा म्हटले आम्हालाच कळालं नाही। ते म्हणतात स्थायी समिती तीच महासभा आणि तीच महासभा आणि तीच स्थायी समिती आणि तेच बजेटची समिती आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये ते 4 पान ते बजेटमध्ये होते। तर त्यांनी ते बजेट संपला असं त्यांनी सादर केलं आणि त्या मुळातच म्हणजे महत्वाची बाब त्या बजेटमध्ये पाणीपट्टी काही जानेवारी महिन्यामध्ये 900 रुपये वाढ केली अशी जाहीर केलेली होती।
माननीय प्रशासक आयुक्त डांगे साहेबांनी, आणि 900 रुपयांनी 1500 वरून 2400 रुपये केली ही जाहीर केल्यानंतर त्यांनी 15/1/2025 या रोजी या सभागृहाची जनरल मीटिंग दाखवून ती मान्य केली, असं जानेवारीमध्ये जाहीर केलेलं होतं. ते जर जाहीर केल्यानं 900 रुपये वाढ केली तर मग या पाणीपट्टी वाढवलेली रक्कम या अर्थसंकल्पात त्यांनी दाखवली नाही. कारण की मागील 23-24चा जो बजेट होता त्याच्यामध्ये 1500 रुपयांनी या दराने जो वर्षाला एकूण पाणीपट्टी कर जो जमा होत होतो तो 30 कोटी होता, आणि वाढीव पाणीपट्टी वाढलेली असताना त्याची रक्कम 35,31,00,000 होती. तर त्यांनी याही बजेटला त्यांनी फक्त 30च कोटी दाखवली. म्हणजे म्हणून मी त्यांचे धन्यवाद आणि आभार या माध्यमातून मानतो. म्हणजे या वर्षी वाढीव पाणीपट्टी ते नगरकरांकडून घेणार नाही म्हणून त्यांचे आभार. परंतु आम्ही विरोध करताना अनेकांना माहिती आहे का फेज 2 पाणी योजना ही 2010ला सुरू झाली. 13ला नगरकरांना रोज पाणी मिळेल अशा पद्धतीची अवलना घोषणा व त्याचे पैसे केंद्र शासन व राज्य शासनाचा हिस्सा जो आलेला होता तो 2010ला. त्या फेज 2ला 2010 ते 2025 त्या योजनेला 15 वर्ष झाले, आणि त्याला सपोर्टिव्ह योजना म्हणून परत केंद्र व राज्य शासनाने अमृत योजना म्हणून आणली. त्याही योजनेला 2016 ते 2025 दोन्ही योजना त्यालाही 9 वर्ष झाले, परंतु नगरकरांना थेंबभर बी पाणी त्या दोन्ही योजनेच्या अंदाजे 300 ते 400 कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून खर्च होऊन सुद्धा थेंबभर पाणी नगरकरांना मिळालं नाही. आणि आयुक्त साहेबांना तर सांगणं का मी तर पाणीपट्टी वाढवल्याशिवाय राहणार नाही, मग तुम्ही पाणीपट्टी जर वाढवल्याशिवाय राहणार नाही तर मग आपण अशी काय तुम्हाला भुरळ पडली होती का तुम्ही ते बजेटच्या याच्या पुस्तक तर छापलंच नाही. हा अजुबा झाला. एवढी काय महानगरपालिकेला गरिबी आली का 4 कागदाच्या पत्रावर 15 मिनिटात ते 20 मिनिटांमध्ये बजेटची मीटिंग संपवली, आणि नगरकरांना त्यांनी पाणी तर नाही द्यायचं स्वतः त्यांनी कबूल केलं का मी पट्टी वाढून सुद्धा रोज दैनंदिन पाणी देऊ शकत नाही. हा दुर्दैवी निर्णय त्या लोकांनी दिलं. म्हणून मी या माध्यमातून सांगू इच्छितो का त्यांचे आभार. वाढवलेली पाणीपट्टी या वर्षी त्याला कायद्याप्रमाणे जर बजेटमध्ये दाखवली नाही तर घेता येत नाही असा कायदा सांगतो. म्हणून त्या कायद्याच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानलेले आहे. धन्यवाद. अहिल्यानगर शहरात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना बेकायदेशीरपणे त्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली. केडगाव बायपास परिसरात एका टेम्पोमधून कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या 2 जर्सी गायींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून टेम्पोसह एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच आता या प्रकरणी कोतवाला पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संभाजी कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईन सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शास्ती माफी योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात आतापर्यंत 16,722 मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेत 8,88,00,000 रुपयांची शास्ती माफ करून घेतली आहे. या नागरिकांनी एकूण 17,16,00,000 रुपयांचा मालमत्ता कर जमा केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना रसिक ग्रुपच्या वतीने दिला जाणारा मानाचा रसिक गौरव पुरस्कार यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या 22 वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा नियमितपणे आयोजित केला जात आहे. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा न्यायव्यवस्थेला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात व्याख्यानमाला, मान्यवरांचे सत्कार आणि स्मरणिकेचे प्रकाशन यांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती अभय ओक भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अहिल्यानगर शहरातील कानडे मळ्यात विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण करणार आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरिकांच्या सहकार्याने विकास योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत, असे स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले म्हणाले आहेत। ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळी भान यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या संतुकनाथ विद्यालय जेऊर येथील शिक्षिका श्रीमती वर्षा भोयटे यांना प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार ज्ञानज्योती संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत आणि उपाध्यक्ष संदीप पटारे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी यांच्या पुण्यस्मरणार्थ डॉक्टर बोरा होमिओपॅथी क्लिनिक तर्फे मतिमंद आणि गतिमंद मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर 28 आणि 29 मार्च रोजी सकाळी 11 ते रात्री 7 या वेळेत होणार आहे, अशी माहिती डॉक्टर प्रतिमा बोरा यांनी दिली आहे। अहमदनगर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेली स्वच्छता मोहीम आता एका नव्या टप्प्यावर पोहोचली आहे। या मोहिमेने सलग 65 आठवडे यशस्वीरित्या पूर्ण केले। 22 मार्च रोजी चांदणी चौक ते कोठी चौक या परिसरात ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, ज्यात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात 13 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात हा जयंती उत्सव साजरा होणार आहे। या कार्यक्रमात व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि राज्यस्तरीय माळी समाजासाठी मोफत वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य संयोजक ॲडव्होकेट महेश शिंदे, पोपटराव बनकर, गणेश बनकर आणि स्वाती डोमकावळे यांनी दिली आहे। अहिल्यानगर येथील कवयित्री आणि मुक्त पत्रकार सरोज अल्लाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय कृतिशील आदर्श साहित्यिक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला। बिहार मधील जगप्रसिद्ध महाबोधी बुद्ध विहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध समुदायाकडे सोपवण्याच्या मागणीसाठी नगर शहरात मंगळवारी म्हणजेच दिनांक 25 मार्च रोजी बौद्ध समाजाने जोरदार मोर्चा काढला। रणरणत्या उन्हातही मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनाच्या माध्यमातून बौद्ध समाजाने केंद्र सरकारला भारत बंदचा इशारा दिला आहे। तसेच या मोर्चाची सुरुवात मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली। बौद्ध समाजाच्या वतीने अहिल्यानगर शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून बौद्ध गया मुक्त विहार मुक्त झालं पाहिजे यासाठी महारॅली काढण्यात आलेली आहे। जर मागणी पूर्ण नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चलो बुद्ध गया असं आंदोलन छेडून हे आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी आम्ही मागणी करत आहोत। महाबोधी महाविहार हे मुक्त आंदोलन करण्यासाठी 12 फेब्रुवारी पासून आमचे धर्मगुरू भिक्षू त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। तर सर्व आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं सातत्यानं देशाचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान व बिहार राज्याचे राज्यपाल व बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही सातत्यानं या ठिकाणाहून धरणे आंदोलन करून निवेदन देऊन आम्ही त्यांना आमचा संदेश या ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे। आजही आम्ही या ठिकाणी आमचं हे 3रं चरण आहे। या 3ऱ्या चरणामध्ये आम्ही भव्य असं रॅलीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। जर अजूनही या ठिकाणी या सरकारला जर जाग आली नाही, आम्ही पुन्हा एकदा राष्ट्रपतींना या ठिकाणी निवेदन करतो की 1949चा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द केला पाहिजे। कारण भारत स्वतंत्र झालं, भारताचं संविधान तयार झालं आणि भारताच्या संविधानानुसार 1949च्या माध्यमाच्या कलमाच्या नुसार, घटनेच्या नुसार या घटनेचा जो मूलभूत अधिकार आहे, या मूलभूत घटनेच्या अधिकारानुसार या ठिकाणी जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द केला पाहिजे आणि तो महाबोधी विहार मुक्त त्या ठिकाणी केलं पाहिजे। जो जुना ऍक्ट आहे तो हटवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रतिकाप्रमाणे या ठिकाणी आंदोलन करत आहोत। याही पुढे जर सरकारला जर जाग नाही आली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी आम्ही शांत पद्धतीने केलेलं आहे। याच्यापेक्षा आम्ही आता उग्र आंदोलन करणार आहोत। तर या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून काही जर प्रसंग उपनव झाला तर याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार या ठिकाणी त्याला जबाबदार असणार आहे। अशा प्रकारे या ठिकाणी मी आवाहन करतो। नमो बुद्धाय, जय भीम। माझं नाव भिकू परमानंद आहे। आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे आज आंदोलन चालू झालेलं आहे। हे आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर ते सिद्धिबाग बौद्ध विहारापर्यंत करण्यात आलेलं आहे।
आंदोलनामध्ये आमची अशी माग आहे की तो बोधगया टेम्पल ऍक्ट आहे 1949चा, तो ऍक्ट पूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि जे महाबोधी महाविहार आहे याच्यामध्ये आता ब्राह्मणांची चालती आहे, ती ब्राह्मणांची चालती बंद व्हावी आणि ते महाविहार बोधगया येथील बिहार येथील ते महाविहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये यावं, यासाठी आम्ही सर्वव्यापी आंदोलन करणार आहे। जर सरकारने यावरती आंदोलनाचा इशारा समजून घेतला नाही आणि हा ऍक्ट जो आहे तो रद्द केला नाही तर आम्ही पूर्ण भारतामध्ये या आंदोलनाचे पडसाद तुम्हाला पाहायला मिळतील। याला जबाबदार प्रशासन असेल, बिहार गव्हर्नमेंट असेल किंवा केंद्र सरकार असेल, असं आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की आमची मागणी जी आहे ती त्वरित लवकरात लवकर पूर्ण करावी आणि महाबोधी महाविहार बोधगया हे आमच्या ताब्यामध्ये द्यावे। नमो बुद्धाय, जय भीम। अहिल्यानगर तालुक्यातील नेप्ती येथील नेप्ती फाटा ते गाव या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच माजी सरपंच संजय आसाराम जपकर, संजय अशोक जपकर आणि उपसरपंच एकनाथ जपकर यांच्या हस्ते करण्यात आला। अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। अहिल्यानगर येथील जैन धार्मिक परीक्षा बोर्ड समोर राजस्थान मधील पुष्कर येथील एपिक साडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साड्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ पार्वती जगताप यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले। या प्रदर्शनात महिलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक साड्या, ब्राइडल लेहंगा आणि रेडीमेड सूट्स उपलब्ध आहेत। मेरा नाम पीयूष जैन है, हम राजस्थान से आए और हर साल यहाँ पे आते हैं। हमारा कंपनी का नाम एपिक साड़ी है और हमारे पास काफ़ी तरह की वैरायटीज़ है साड़ीज़ में। बांधनी की साड़ीज़ है, लहरिया की साड़ीज़ है, डेली वेयर की प्रिंटेड साड़ीज़ है, हैवी वेडिंग कलेक्शन है, लहंगा है, हर तरह की वैरायटी हमारे पास भी मिलेगी। जिस रेंज में आपको चाहिए उस रेंज में आपको साड़ी मिलेगी हमारे पास में। एक बार आके ज़रूर आप विजिट करें, कलेक्शन काफ़ी सारा है और हम लोग 8 दिन के लिए यहाँ पे 21 तारीख से लेकर 28 तारीख तक यहाँ पे हम धार्मिक परीक्षा बोर्डाच्या समोर केशर गुलाब मंगल कार्यालयाच्या शेजारी एक एपिक साडीज म्हणून पुष्करवरून जैन यांनी एक वस्त्रदालन सुरू केलेलं आहे 8-10 दिवसांसाठी। तर खूप सुंदर सुंदर साड्या इथे आहेत, तर सर्व महिलांनी यावे, त्याचा लाभ घ्यावा। आणि आजच्या कार्यक्रमासाठी काही आलेले आहेत स्वतः, त्यांनी पण मार्गदर्शन केलंय आपल्या सगळ्यांना आणि अलकाताई मुंदडा, जयाताई, बाकी सगळं माझ्या मैत्रिणी यांनी पण खूप सहकार्य केलंय, त्याबद्दल मी सगळ्यांचे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी नवा मराठा या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।